नमस्कार. गुरुवर्य वैद्य अनिल पानसे सर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित अनिलायन या वाचन उपक्रमातील हिक्का श्वास चिकित्सा या अध्यायातील 135 ते 146 हे श्लोक आज आपण अध्ययनासाठी घेणार आहोत. इतर काहीही वेळ न घालवता आपण मूळ विषयालाच थेट हात घालूया. अधोभागे घृतं सिद्धं सद्यो हिक्कां नियच्छति पिप्पली मधुयुक्तौ वा रसौ धात्री कपित्तयो लाजा लाक्षा मधुद्राक्षा पिप्पल्य अश्वशकृद्रसान् लेह्यात कोलमधुद्राक्षा पिप्पली नागराणि वा शीतांबुसेका सहसा त्रासो विस्वापनं भयं क्रोधहर्ष प्रियोद्वेगा हिक्काच प्रचावनामतः. तर आता आपण बघतोय की सुरुवातीला आहे हिक्का वेग जो असतो त्याच्या शमनाचे असे काही उपाय आपण पाहत आहोत. तर सुरुवातीचं जे 135व्या श्लोकातलं सूत्र आहे अधोभागे घृतं सिद्धं सद्यो हिक्कां नियच्छति. तर हिक्क्याचा जो काही वेग असतो तो सद्य शमन करणारं सद्यम हिक्का नियच्छति असं सांगितलं आहे. अशा स्वरूपाचा एक योग सांगितला आहे तो म्हणजे अधोभागे घृतं सिद्धं. अधोभाग द्रव्यांनी सिद्ध घृतात. अधोभागाचा अर्थ इथे विरेचन द्रव्य. अधोभाग हर अशा तिथे घ्यायचं आहे. तर मग अधोभाग हर म्हणजे विरेचन करणारी द्रव्य. तर विरेचन कर्म ज्यांचं आहे अशी द्रव्य घेऊन त्यांनी घृत सिद्ध करायचं आहे. आता ही कुठली द्रव्य असंही दिलेलं नाही, किती प्रमाणात घ्यायची वगैरे काहीच नाही. तर याचा अर्थ एकतर उपलब्धतेनुसार जी काही विरेचन द्रव्य असतील ती असं सामान्य सहज येणारा अर्थ घेऊ शकतो, किंवा ह्या एकाच सूत्रातून कित्येक घृत तयार होऊ शकतात. म्हणजे रुग्णापरत्वे जे विरेचन द्रव्य त्याच्यासाठी योग्य असेल. कारण हिक्का आपण इथे जरी एकटी वाचत असलो तरी रुग्णामध्ये फक्त हिक्काच आहे असं काही असणार नाही. हिक्का असेल त्याच्यासह कधी श्वास असेल किंवा हिक्केच्यासह गास पण असू शकतो. काहीतरी परिणामशूलासारख्या गोष्टी आहेत पुढे हिक्का आहे असंही असू शकतं. आणि शिवाय रुग्ण स्थूल आहे त्याला हिक्का लागलेली आहे, की रुग्ण कृश आहे त्याला हिक्का आहे, तो वृद्ध काळात वयाचा आहे की तरुण वयाचा आहे, असे कितीतरी बारकावे त्याच्यात असणार आहेत. रुग्णापरत्वे ते बदलत जाणार आहेत. तर त्या रुग्णानुसार योग्य असं विरेचन द्रव्य वापरून त्याने सिद्ध केलेलं घृत म्हणजे विरेचन द्रव्य वापरणं हा एक भाग झाला. आणि ते घृताच्या स्वरूपात वापरणं. याचाच अर्थ काय होतो की विरेचन द्रव्य नुसतं आम्ही देऊ शकतो की नाही, तर देऊ शकतो. अगदी सामान्य याच्यावरून लक्षात घेण्याची गोष्ट अशी होईल की हिक्केच्यामध्ये विरेचन द्रव्यांचा वापर करता येणार आहे. आणि तोही कसा, तर आपण पुढे कासामध्ये सुद्धा जेव्हा संप्राप्ती बघायला जाऊ तेव्हा अधोप्रतिहतो वायू अशा स्वरूपाचं आपल्याला वर्णन मिळणार आहे. किंवा या अध्यायामध्ये जे सुरुवातीला आपण वाचलं की आधी काय असतं, तर मारुतः प्राणवाहिनी श्रोतावसी आवश्यक. तर वात प्रकोप जो आहे त्याची सुरुवात बरेचदा त्याच्या स्वतःच्या स्थानात म्हणजे पक्वाशयाच्या ठिकाणी प्रकोपित व्हायला जी सुरुवात होते ती अपान दृष्टीने होते. मग पुरुष बद्धता असणं किंवा इतर कुठल्याही स्वरूपाची पुरुषाची विकृती असतं ज्याच्यातून अपान दृष्टी होणं हे प्रथम घटना घडते. आणि मग त्यातून वात प्रकोप मोठ्या प्रमाणात होऊन पुढे हिक्का श्वास कास आदी संप्राप्ती घडत जातात वेगवेगळे. म्हणजे मग तिथे तुम्हाला जेव्हा या रुग्णामध्ये अशा स्वरूपाची संप्राप्ती मिळते की जिथे अपानदृष्टी हे प्रमुख कारण घडलेलं आहे किंवा सुरुवातीचा टप्पा अपानदृष्टी हा आहे, तिथे तुम्हाला विरेचन द्रव्य वापरणं हे प्रतिपक्ष चिकित्सा झाली त्याची. मग हे करत असताना आम्ही अभयारिष्टासारखं एखादं अरिष्ट पण वापरू शकतो किंवा अवलेह स्वरूपात सुद्धा वापरू शकतो, किंवा चूर्ण जसं काही स्वादिष्ट विरेचन असेल, गंधर्वरितकी असेल इत्यादी गोष्टीही नक्कीच वापरू शकतो. त्यामुळे ते सुद्धा वापरणं हे ग्रंथाला धरून होईलच. मात्र इथे जे सांगतात ते घृत स्वरूपात द्यायचं आहे. त्याचं आपण पुढे जाऊन काही महत्त्वाची सूत्र वाचणार आहोत तेव्हाही विषय येईल तो लक्षात, की इथे अपेक्षित जो रुग्ण आहे तो रुग्णामध्ये रौक्ष खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे वातप्राधान्य असलेली अशी शक्यतो ही हिक्का आहे. रुग्णसुद्धा वातप्राधान्य असलेला आहे. अशा स्वरूपाच्या रुग्णामध्ये किंवा अवस्थेमध्ये
तिथे घृत स्वरूपातच ते विरेचन द्रव्य वापरायचे आहेत, जेणेकरून ते रौक्ष जे आहे ते सुद्धा त्या रौक्षाचं सुद्धा शमन होईल स्निग्ध गुणाने आणि विरेचन कर्म जे अपेक्षित आहे ते सुद्धा घडून येईल. तर तशा प्रकारे केल्यानंतर सद्यो हिक्का नियच्छति, लवकरात लवकर ते हिक्केचं शमन करतं. दुसरा उपाय सांगितला पिप्पली मधुयुक्त वा रसौ धात्री कपित्थयो. पिप्पली मधुयुक्त वा रसौ, तर पिप्पली किंवा मधु यांनी युक्त, किंवा नाही म्हणता येणार, म्हणजे पिप्पली आणि मधु यांनी युक्त असे रसौ म्हटलेत, एकच रस नव्हे, तर धात्री आणि कपित्थ यांचे रस. तर त्याचा अर्थ असा होईल की म्हणजे धात्री आणि कपित्थ यांचे रस हे पिप्पली आणि मध घालून आपण देऊ शकतो. याचा एक अर्थ असा घेतात की हे एक एकटे सुद्धा मात्र पिप्पली आणि मध दोघांमध्ये घालायचेच, म्हणजे आमलकी स्वरस पिप्पली मधासह किंवा कपित्थ स्वर पिप्पली मधासह असाही याचा अर्थ घेतला जातो. तर हे जे पिप्पली मधुयुक्त रस आहेत हे सुद्धा काय आहेत, तर ते सद्य हिक्का नियच्छन करतील असेच आहे. मग आमलकी आणि कपित्थ दोन्ही जरी द्रव्य बघितली आपण तरी ही दोन्ही द्रव्य आम्लरसाची आहेत. आम्लरस ज्यांच्यामध्ये प्राधान्याने आहे अशी आहेत. मात्र ही जी दोन द्रव्य आहेत धात्री आणि कपित्थ ही एकत्रितरित्या आपण आत्ता बघतोय, मात्र त्यांचं विशेष असं जर बघायला गेलो तर चरक संहितेच्या सूत्रस्थानाच्या 26व्या अध्यायामध्ये म्हणजेच आत्रेय भद्रकाप्य अध्यायामध्ये 50 ते 52 असे श्लोक आपल्याला बघायला मिळतात, जिथे म्हटलेलं आहे की किंचित अम्लम ही संग्राही किंचित अम्लम भिन्नतीच यथा कपित्थम संग्राही भेदी चामलकम तथा. याच्यावरून काय लक्षात येतं की दोन्ही अम्लद्रव्य आहेत खरी, पण तिथे चरकाचार्य म्हणतात काही अम्लद्रव्य संग्राही असतात आणि काही अम्लद्रव्य ही भेदन करणारी असतात. आणि उदाहरणच ही दोन दिली आहेत द्रव्यांची की कपित्थ हे संग्राही आहे आणि आमलकी ही भेदी अशा स्वरूपाची आहे. तर मग इथले जे दोन आपल्याला समोर आले द्रव्यांचे किंवा संयोगांचे ऑप्शन आले की धात्री पिप्पली मधू आणि कपित्थ पिप्पली मधू, यातला धात्री पिप्पली मधू हा जो संयोग आहे हा भेदन करणारा अनुलोमन करणारा अशा स्वरूपाचा होईल आणि कपित्थ पिप्पली मधू जो आहे तो ग्राही स्वरूपाचा होईल. म्हणजे आपल्याला जे वरचं सूत्र होतं अधोभागे घृतम सिद्धम तशाच स्वरूपाचं अनुलोमन अशा प्रकारचीच आपल्याला कर्म अपेक्षित असेल तर तेव्हा आपल्याला धात्री पिप्पली मधू वापरता येईल. मात्र कपित्थ पिप्पली मधू हे संग्राही ठरेल. त्यामुळे दोघांमध्ये अगदी एकमेकांच्या विरुद्ध अशी कर्म आपल्याला बघायला मिळू शकतात. तर रुग्णापरत्वे जिथे आम्हाला संग्राही कर्म हवं आहे की भेदन कर्म हवं आहे याचा विचार करून याच्यातला एक संयोग आपण निवडू शकतो. पुढचं सूत्र जर आपण बघितलं लाजा लाक्षा मधुद्राक्षा पिप्पली अश्वशकृद्रसान लिह्यात कोल मधुद्राक्षा पिप्पली नागर आणीवा. तर ह्याच्यामध्ये जे सांगितलेले आहेत एकतर लाजा आहेत भाताच्या बनवलेल्या ज्या असतात किंवा लाक्षा हे द्रव्य, द्राक्षासुद्धा आहे त्याबरोबर, पिप्पली आहे आणि अश्वशकृद रसान म्हणजेच अश्वपुरुषाचं रस, म्हणजे अश्वपुरुष जे असेल ते एका कापडात घेऊन त्याला पिळल्यानंतर जो काही रस त्याचा निघेल तो रस घ्यायचा आहे. आणि हे सगळं कसं घ्यायचं तर मधुबरोबर द्यायचं असणार आहे, म्हणजे अवलेहन स्वरूपात द्यायचेच. तर मग त्याचं प्रमाण हे जितकं अवलेहन करायला योग्य होईल अशा प्रमाणात या सगळ्यांबरोबर लाजा लाक्षा वगैरे यांच्या सगळ्याबरोबर घेऊन ते करावं लागेल. तसंच कोल मधु द्राक्षा पिप्पली नागर आणि वा म्हटले ते वरचं एक सगळं लाजा वगैरे इत्यादी किंवा हे. तर मग कोल म्हणजे बोराचं चूर्ण, त्याच्याबरोबर मधु, द्राक्षा, पिप्पली आणि शुंठी असाच योग. तर असे हे दोन योग आहेत जे आपण पुन्हा हिक्का शमनासाठी वापरू शकतो. म्हणजे इथे आपल्याला ते मधुबरोबर द्यायचे आहेत आणि हे अवलेहन स्वरूपातले आता योग आले, घृत किंवा वरती जसा होता तसं नाही, तर अवलेहन करण्याच्या स्वरूपात आपण करू शकतो असे योग आले. आणि यातली जर द्रव्य प्राधान्याने बघितली तर मधुर आणि कषाय अशा रसाची द्रव्य आपल्याला बघायला मिळतात. थोडीशी पिप्पलीसारख्या कटुरसाची आपल्याला जोड दिलेली बघायला मिळेल, पण विशेष करून मधुर आणि
कषाय अशा स्वरूपाची आपल्याला बघायला मिळते. म्हणजे इथे पुन्हा पित्तज किंवा पित्तवातज संप्राप्तींमध्ये आपल्याला वापरायचा प्रश्न आला तर मग या अशा स्वरूपाचे हे योग आहेत, हे आपण वापरू शकू. शीतांबुसे एका सहसा त्रासो विस्मापनम वयम क्रोधहर्ष प्रियोद्वेगा हिक्का प्रच्छावनामता. हे जे पुढचं सूत्र आहे, इथे आता तुम्हाला अद्रव्य चिकित्सा आली. इथे कुठल्याही द्रव्यांचा योग सांगितला नाही, तर अद्रव्य चिकित्सा की शीतांबुस एक करायचं आहे. फक्त रुग्णाला हिक्का लागलेली, उचकी खूप लागलेली आहे, तर थंड पाणी घेऊन त्याचा अचानक त्याच्या चेहऱ्यावरती किंवा शरीरावरती सेक करायचं आहे. म्हणजे ते काही प्रमाणात उडवायचं आहे किंवा फवारल्यासारखं त्याच्यावरती करायचं आहे. हे सेकचा अर्थ आता मोठ्या प्रमाणात ओतणं असाही अर्थी होऊ शकतो, पण हे त्या रुग्णापरत्वे करायचं आहे. इथे सगळं या ज्या गोष्टी आहेत त्या सहसा हा शब्द महत्त्वाचा आहे तिथे, की अचानक करणं या गोष्टी, जेणेकरून या सगळ्या अद्रव्य चिकित्सा जी सांगितल्या आहेत या वाताची गती बदलणं यासाठी सांगितलेल्या आहेत. की वात गतीमुळे हिक्का लागलेली आहे, तर ती काही केल्या तुम्हाला जर कमी होत नाही आहे, तर अचानक वाताची गती बदलण्यासाठी शीतांबुसेक करणं किंवा त्रासन करणं, विस्मापन एकदम काहीतरी त्याला भीती वाटेल अशा गोष्टी करणं, आश्चर्य वाटेल अशा गोष्टी करणं, किंवा क्रोध, हर्ष अशा मानसिक भावना निर्माण होतील अशा प्रकारच्या गोष्टी करणं, अगदी याच्या उलट प्रिय काहीतरी गोष्टी त्याला देणं, या सगळ्या गोष्टी करून वाताची गती बदलणं एवढ्यासाठीच हा उपाय आहे. जेणेकरून ते म्हणजे आपण बघतो कधी कधी हिक्का लागलेली आहे तर अचानक न कळत, म्हणजे हे सगळं न कळत झालं पाहिजे, अचानक झालं पाहिजे. एखादा चिमटा काढला तर तिकडे लक्ष गेलं अचानक त्या व्यक्तीचं आणि पूर्णपणे हिक्का थांबून गेली, असं शक्य होतं. ह्या सगळ्या वाताच्या गती बदलल्यामुळे होतात आणि त्यामुळे पुन्हा तरीसुद्धा त्या रुग्णापरत्वे योग्य, कारण क्रोध हर्ष पण म्हणतात, म्हणजे क्रोधसुद्धा म्हणतात आणि हर्षसुद्धा म्हणतात, ह्या एकदम अपोजिट गोष्टी आहेत. तर त्या रुग्णाला वातप्रकोप जो झाला तो कोणत्या हेतूंनी झाला? आता रुग्णाला कोणत्या तरी अशा कारणांनीच, मानसिक कारणांनी समजा वातप्रकोप झाला आहे आणि ज्याच्यामध्ये नेहमी क्रोध येणं किंवा त्याच्यासह इतर काही मानसिक भावना असणं, याच्यातून दोषप्रकोप झालेला असेल आणि त्याच्यामध्ये अधिक तुम्ही क्रोधच आणताय, असं करून चालणार नाही. तर त्या रुग्णापरत्वे थोडासा विचार करून या गोष्टी करता येऊ शकतात. हिक्का श्वास विकारणाम निदानम यत प्रकृती, शेवटी अगदी सांगतात आणि ते की हिक्का श्वास विकारणाम निदानम यत प्रकीर्तितम, हिक्का किंवा श्वास विकार यांचं जे काही निदान सांगितलेलं आहे तसं ते एकत्रच सांगितलं आहे अध्यायाच्या सुरुवातीला. तर वर्जम आरोग्य कामेस्तय, तर ते सगळं निदानातल्या गोष्टी या आरोग्य काम जो व्यक्ती आहे, ज्याला आरोग्याची अपेक्षा आहे, हे म्हणजे थोडक्यात श्वास आणि हिक्का दूर होऊन आरोग्य प्राप्त व्हावं अशी ज्याला अपेक्षा आहे त्याने त्या वर्ज कराव्यात हिक्का श्वास आणि श्वासाच्या रुग्णाने. आता हे खरं तर नेहमीच उपयुक्त होणारं सूत्र आहे की निदान परिवर्जन हेच आपल्याकडे खरी प्रथम चिकित्सा म्हणजे काय, तर निदान परिवर्जनच सांगितलेली आहे. निदान परिवर्जन करणं हे कुठल्याही व्याधीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. हिक्का श्वासाच्या बाबतीत इथे प्राधान्याने ते सांगतात की हे सगळं निदान वर्ज करावं. हिक्का श्वासानुबंधाये शुष्कोर कंठ तालुका प्रकृत्या वृक्षदेहास्य सर्पिभिस्ताम उपाचरे. आता ह्या पुढे काही घृत येणार आहेत आणि ती घृत जी आहेत त्याच्यासाठी म्हणून आधीच सुरुवातीला एक सामान्य सूत्र त्यांनी सांगितलं, ज्याच्यातून आपल्याला पुढची सगळी घृत कधी वापरावी याची एक आयडिया आपल्याला येणार आहे. की हिक्का श्वासानुबंधाये शुष्कोर कंठ तालुका, हिक्का आणि श्वास यांनी पीडित असे जे रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये शुष्क उरकंठ तालुका, शिवाय त्या रुग्णांमध्ये या गोष्टींचा जर अनुबंध असेल, म्हणजेच प्राधान्याने त्यांना व्याधी हिक्का आहे किंवा श्वास आहे किंवा दोन्हीसुद्धा आहेत आणि त्यांच्यामध्ये रुग्ण जो आहे तो रुग्ण कसा आहे तर शुष्क उर कंठ तालुका, तर त्याच्या उर प्रदेशामध्ये, कंठ प्रदेशामध्ये आणि तालू प्रदेशाच्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात शुष्कता आहे. प्रकृत्याद वृक्षदेहास्य, आणि प्रकृतीने सुद्धा ते वृक्ष शरीराचे आहेत, म्हणजे वातप्रकृतीचा सुद्धा रुग्ण असू शकेल खरा याचं वर्णन वाचलं तर, पण त्यातही विशेष करून काय तर वृक्ष शरीर आहे. आपण बघतो बरेचदा काही रुग्ण असे असतात की ज्यांच्यामध्ये कार्शव इत्यादी गोष्टी असतातच किंवा कधी कधी नसतीलही, मात्र
शरीर अत्यंत वृक्ष असतं. तुम्ही त्याच्या शरीरावर छोटंसं एखादा नखाचा ओरखडा जरी पडला म्हणजे वरच्यावर, तरीसुद्धा पांढरा वर्ण वगैरे दिसायला लागतो आणि रौक्ष लगेच आपण म्हणजे ही परीक्षणाची एक पद्धत झाली की ते रौक्ष आहे हे लक्षात येतं. पण रुग्णसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे रौक्ष सांगू शकतो. त्याचे अगदी केशादी गोष्टीसुद्धा अत्यंत तेजहीन वृक्ष आहेत अशा दिसू शकतात. तर असा प्रकृतीनेच वृक्ष देह ज्याचा आहे आणि ज्याच्यामध्ये हिक्काश्वासासह उर, कंठ आणि तालू या ठिकाणी शुष्कता आलेली आहे, अशा रुग्णाला सर्पीने चिकित्सा त्याची करावी, म्हणजे घृतपानाने चिकित्सा करावी. तर सगळं वर्णन वाचल्यावर लक्षात येतं की वातप्राधान्य हाच महत्त्वाचा भाग आहे. वातप्राधान्य जेव्हा असेल आणि मात्र वातप्राधान्य आपण जेव्हा म्हणतो बरेचदा, तेव्हा पटकन दोषाकडे लक्ष देतो, मात्र त्याच्या गुणांकडे लक्ष दिलं जात नाही. आणि अंशांश कल्पना जी आपण म्हणतो संप्राप्तीमधली, त्यात महत्त्वाचा भाग आहे की कुठल्या गुणांनी नेमका तो वात किंवा कुठलाही दोष प्रकोप झाला. इथे वातप्रकोपच झालेला असणार आहे खरा या वर्णनानुसार, मात्र तो वृक्ष हेतून वृक्षगुणाने वातप्रकोप झालेला असणार आहे, शरीर त्यामुळे वृक्ष झालेलं असणार आहे. तर तिथे तुम्हाला स्नेह वापरायचा आहे. आता हे साहजिकच आहे, कारण वृक्ष आहे तर त्याचा प्रतिपक्ष चिकित्सा म्हणून सर्पी म्हणजे घृत किंवा स्नेह येणार आहे. आपण जर वातप्रकोपासंबंधी चक्रपाणींची वेगवेगळ्या ठिकाणची मतं वाचली तर तीही अशाच प्रकारची बघायला मिळतात की वृक्षाने वात वाढणं म्हणजे काय, तर स्नेहशून्य होणं स्रोतस. स्नेहशून्यता म्हणजे रौक्ष, आणि पुन्हा ते रौक्ष दूर करणं म्हणजे काय, तर स्नेह शरीरामध्ये पोचवणं. तर इथे स्नेह आपण देणं हाच महत्त्वाचा चिकित्सेचा भाग राहणार आहे. आणि शुष्क, उरकंठ, तालू या गोष्टी आपल्याला परीक्षणात महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आपल्याकडे रुग्ण आला की फक्त श्वास आहे म्हणून काहीतरी श्वासकुठार देऊन टाकणं किंवा हिक्केसाठी काहीतरी एखादा कल्प देऊन टाकणं, हे दरवेळी नुसतं व्याधीचं नाम बघून करण्याच्या गोष्टी नाही आहेत खऱ्या तर. तर इथे तुम्हाला तो कुठल्या गुणांनी प्रकोपित झाला आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. आणि परीक्षणामध्ये सुद्धा उराच्या ठिकाणी रौक्ष आहे की स्त्यानता आहे, कफ प्राधान्य आहे, हे बघणं गरजेचं आहे. आजकाल आपल्याला ऑस्कल्टेशनच्या पद्धती अवेलेबल असल्यामुळे स्टेथोस्कोपवर सुद्धा हे आपल्याला लक्षात घेता येतं की जे ध्वनी आहेत ते कशा प्रकारचे आहेत, वृक्ष स्वरूपाचे आहेत की कफप्राधान्य असलेले लागत आहेत. म्हणजे कफप्राधान्य जेव्हा असेल तेव्हा आपल्याला कपोतसारखं कुजन वगैरे जे सांगितलेलं आहे तसं आपल्याला बरेचदा बघायला मिळतं. आणि जेव्हा ते शुष्क असतं तेव्हा एखादा कागद किंवा प्लास्टिक घासल्यावर जसा आवाज येतो त्या स्वरूपाचा आवाज फुफ्फुसाच्या ठिकाणून येतोय. तर त्यानुसार शुष्क उर आहे का, कंठ आहे का याच्या, आणि कंठ किंवा तालू यांची शुष्कता समजायला प्रश्न परीक्षेने उपयोग होऊ शकतो. रुग्णाला शोष जाणवणं, सतत तहान लागल्यासारखी वाटणं, या गोष्टींनी आपल्याला रौक्ष कंठ तालूच्या ठिकाणचं पण ओळखता येऊ शकतं. आणि मग त्या अशा रुग्णाला आपल्याला सर्पीपान करायला सांगायचं. आणि मग ती कुठली सर्पी, तर ती इथून पुढे आलेली आहे. दशमूल रसे सर्पी दढीमंडम मंडेचे साधयेत कृष्णा संवर्चलक क्षार वयस्था हिंगू चोरकै कायस्थयाच्या तत्पानात हिक्काश्वासव प्रणाशयेत. आता या ठिकाणी 140वा हा जो श्लोक आहे, इथे एक दशमूलादी घृत आलं आपल्याला सांगितलं. दशमूल रसे सर्पी म्हणजे घृत जे सिद्ध करायचे आहे ते दशमूलाच्या रसामध्ये. आता रसाचा अर्थ इथे आपल्याला दशमूल हे द्रव्य असल्यामुळे ती 10 द्रव्य इथे स्वरस असा नाही घेता येणार, इथे क्वाथानेच सिद्ध असंच ते घ्यावं लागेल. तर दशमूलाच्या क्वाथाने आणि दधिमंडेचे साधयत, शिवाय दधिमंड म्हणजे दह्यावरती येणारं निव्वळ असं जे पाणी असतं ज्याला दधिमंड म्हणतात, तर त्या दधिमंडाने म्हणजे द्रवद्रव्य म्हणून इथे आपल्याला दशमूल आणि दधिमंड असे 2 भाग आहेत. आणि त्यासोबत कल्क म्हणून कृष्णा म्हणजे पिप्पली, संवर्चल लवण, क्षार, वयस्था, हिंगू, चोरक, कायस्था ही सगळी द्रव्य आहेत. आता ही जी 2 द्रव्य आली इथे वयस्था आणि कायस्था, ही जर चक्रपाणीची टीका बघितली तर कळतं की इथे वयस्था म्हणून जे घ्यायचं आहे ते ब्राह्मी घ्यायची आहे आणि कायस्था म्हणून सुरसा म्हणजे
तुळस घ्यायची आहे. तर ब्राह्मी आणि तुळस अशी ती 2 द्रव्य आणि इतर ही सगळी सांगितलेली द्रव्य, या सगळ्यांचा कल्क घ्यायचा आहे. म्हणजे ही सगळी द्रव्य मिळून जर एक भाग घेतला तर त्यांच्या चौपट इतकं आपल्याला घृत घ्यावं लागेल आणि त्याच्या चौपट द्रवद्रव्य घ्यावी लागतील. तर मग ते द्रवद्रव्य म्हणजे इथे दधिमंड आणि दशमूलाचा क्वाथ असं या सगळ्यांनी हे घृत सिद्ध करायचं आहे, ज्याला दुशमूलादी घृत म्हणता येईल. याची फलश्रुती जर बघितली तर पानात हिक्का श्वासव प्रणाशयस, म्हणजे खूप जास्त काही बाकी फलश्रुती सांगितली नाही इथे. ऑफकोर्स इतर व्याधींमध्ये काम करेल, मात्र हिक्का श्वासांचं शमन करेल असं सांगितलं. आता द्रव्यच बघितली आपण तर दशमूल आणि दधिमंड शिवाय ही लवण, क्षार, हिंगू, पिप्पलीसारखी द्रव्य, सुरसासारखं द्रव्य, हे सगळं जर वाचलं तर एक लक्षात येते आपल्याला की ही सगळी वातप्राधान्यावरतीच विशेष करून कार्य करणारे. म्हणून आत्तावरच आपण पहिलं लक्षणच ते वाचत होतो की शुष्क उरकंठ इत्यादी असताना, वृक्षदेह असताना, तर अशा रुग्णामध्ये वापरायचा आहे. त्यामुळे टिपिकली वातप्राधान्य मोठ्या प्रमाणात आहे रुग्णामध्ये, अशाच रुग्णामध्ये याचा वापर होणार आहे आणि तिथे हे दशमूलादी घृत वापरलं जाईल. ह्याच्यातली द्रव्य ही क्षार, लवण, हिंगू अशी असणारी, त्यामुळे क्लेदन दधीसुद्धा आहे, त्यामुळे काही प्रमाणात अभिष्यंद निर्माण करणारी, क्लेद निर्माण करणारी आणि मात्र सोबत भेदन करणारी अशी आहेत. म्हणजेच शुष्क उरकंठ वृक्षदेह अशा स्वरूपाचा जो रुग्ण आहे त्याच्यामध्ये कफ पूर्ण क्षीण झालेला आहे, कफ सुकून गेल्यासारखा अक्षरशः झालेला आहे. तिथे अभिष्यंद निर्माण जाणून बुजून करून कफाचा स्राव करवायचा आहे तुम्हाला याच्या मार्फत आणि रुग्णामध्ये स्नेहगुण वाढवायचा आहे. तर यासाठी हे घृत उपयोगी पडेल. त्यामुळे कफ स्राव निर्माण करेल अभिष्यंद होऊन आणि मग भेदन करून कफ बाहेर काढायला सुद्धा मदत करेल, अशा स्वरूपाचं हे घृत आहे. त्याच्या पुढचं जे घृत आहे 141 ते 44 क्रमांकांच्या श्लोकांमध्ये, ते आहे तेजोवत्यादी घृत. तर त्याचा श्लोक अशा प्रकारे आहे: तेजोवत्याभया पुष्टम पिप्पली कटुरोहिणी भूतिकम पौष्करम मूलम पलाशश्चित्रकाष्ठी संवर्चनम तामलकी सैंधवम बिल्वपेशिका तालिसपत्रम जीवंती वचाते अक्षसंमिते हिंगू पादे घृतप्रस्थम पचेत्तोये चतुर्गुणे एतद यथाबलं पित्वा हिक्काश्वासौ जयन्नरा शोथा अनिल अर्शो ग्रहणी हृत्पार्श्वरुज एवच. तर हे तेजोवत्यादी घृत आहे. त्याच्यामध्ये तेजोवती अभया म्हणजे हरितकी, कुष्ठ, पिप्पली, कटुरहिणी म्हणजे कुटकी, भूतिक, नंतर पौष्करमूळ, पलाश, चित्रक, तसंच छटी, संवर्चल लवण, दामलकी म्हणजे भूम्यामलकी, सैंधव, बिल्वपेशिका म्हणजे बिल्व शलाटू किंवा बेलफळाच्या म्हणजे बेलाच्या फळाचा मगज जो असतो तो, तालिसपत्र, जीवंती, वचा, हे सगळी द्रव्य अक्षसंमित आहे. म्हणजे हे प्रत्येकी 1-1 कर्ष 12-12 ग्रॅम इतकं सगळं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घृत जे आहे ते एक प्रस्थ इतकं घालायचं आहे. 756 ग्रॅम जवळजवळ होतं ते. आणि हिंगू पादे म्हटले. आता हिंगू पादचा अर्थ असतं 1/4. तर चुकून आपला असा समज होऊ शकतो की घृताच्या 1/4 इतका हिंगू, इतक्या प्रमाणात हिंगू जर घातला म्हणजे कल्क म्हणजे जवळजवळ सगळा हिंगूच झाला असता तो, तर खूपच जास्त तीक्ष्ण आणि रुग्ण घेऊच शकणार नाही, असं खूप वेगळंच घृत तयार होईल. तर इथे जो पादचा अर्थ आहे तो आपण टीकेमध्ये म्हणून बघू शकतो. हिंगू पादे इत्यत्र हिंगू पाद शब्देने हिंगू एककर्षापेक्षया शाणमायनियम गृहीत. म्हणजे पादचा अर्थ काय तर बाकी सगळी एक अक्ष म्हणजेच 1-1 तोळा घ्यायची आहेत, तर त्यांच्या पाद म्हणजे त्यांच्या 1/4 सो शाण होतं ते. म्हणजेच 12 ग्रॅमचा बाकीच्यांचा तोळा मानला तर 3 ग्रॅम, बाकी सगळी 12-12 ग्रॅम आणि हिंगू हे एकटं द्रव्य मात्र 3 ग्रॅम इतकं घ्यायचं आणि एक प्रस्थघृत घेऊन त्याच्यामध्ये चतुर्गुणे तोये, चौपट घृताच्या चौपट पाणी घालायचं. इथे दुसरं कुठलंही द्रवद्रव्य नाही आहे, यांनी सिद्ध करायचं आहे घृत. तर हे तेजोवत्यादी घृत आहे. हे यथाबलम पित्वा म्हटलेलं आहे. तर रुग्णाच्या बलानुसार पान करायला द्यायचं आहे. इथे यथाबल विशेष करून म्हणण्याचं कारण असं, सगळी जर द्रव्य आपण बघितली तर अत्यंत तीक्ष्ण अशी सगळी द्रव्य आलेली आहेत. तेजोवतीसाठी स्वतः द्रव्य असेल. आता तेजोवतीचा अर्थ इथे ग्रंथामध्ये चव्य असा अर्थ एक घेतला आहे
किंवा तेजोवती नावाचं एक वेगळं द्रव्यही आपल्याला बघायला मिळतं चरक किंवा सुश्रुतामध्ये वगैरे सुद्धा, ज्याला तिरफळ असं मसाल्यातलं एक द्रव्य जे मानलं जातं. तर ते जे द्रव्य आहे ते सुद्धा अत्यंत तीक्ष्ण कटू विपाकी असं द्रव्य आहे, खूप कटू उष्ण कटू अशा स्वरूपाचं. तर ही सगळी द्रव्य तेजोवती असेल, कुष्ठ, पिप्पली असेल, कुटकी असेल, पौष्कर मूळ असेल किंवा पुढे चित्रक आहे, संवरचल लवण आहे, सैंधवसुद्धा आहे त्यासोबत, अशी सगळी तालिसासारखा द्रव्य. तर बरीच तीक्ष्ण द्रव्य या घृतामध्ये एकत्र आलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांनी सिद्ध जे द्रव्य घृत आहे ते तीक्ष्ण असणार आहे. त्यामुळे यथाबल, बलाचा विचार करूनच द्यायचा आहे. अतिप्रमाणात मान जास्त झालं जर घृताचं तर रुग्णाला वीर्य सहन नाही होणार अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पित्वा हिक्का श्वासौजयज्ञर यांनी हिक्का श्वास शमन होऊ शकतं. शोथ अनिल अर्श, मात्र हिक्का श्वासासहच शोथ किंवा अर्श, ग्रहणी आणि हृदपार्श्वरुजा, हृदय आणि पार्श्व या ठिकाणची रुजा, यातला आपण जर एक पुष्करमूळ हे द्रव्य बघितलं तर ते विशेष करून त्याच्या स्वतःच्या फलश्रुतीत सुद्धा पार्श्वरुजा आलेली आहे. त्यामुळे विशेष करून ते पार्श्वरुजेमध्ये वापरलं जातं. तीच पूर्ण घृताची सुद्धा फलश्रुती आली आहे असं आपल्याला बघायला मिळेल. तर तिथे सुद्धा विशेष करून कार्यकारी, म्हणजे जेव्हा आपल्याला एका श्वासाच्या रुग्णामध्ये शक्यतो ह्याही गोष्टी सोबत असतील, एकतर ग्रहणी दृष्टी होऊन हिक्का श्वासासारखी संप्राप्ती पुढे आलेली असेल किंवा शोथ असेल त्याच्यासह, हृदपार्श्वरुजा असेल, तर अशा ठिकाणी आपण हे घृत आवर्जून वापरू शकतो. तीक्ष्ण अशी द्रव्य आपल्याला हिक्का आणि श्वासाच्या चिकित्सेमध्ये वारंवार आपण बघितली असणार आहेत किंवा या ग्रंथातल्या अध्यायात आपण वारंवार बघू की अशी तीक्ष्ण द्रव्यांचा वापर आलेला आहे सतत. एकतर ते कफ प्राधान्य असताना खरं तर वापरणं अधिक योग्य आहे. म्हणजे इथे घृताची एक अवस्था रौक्ष देह वगैरे सांगितली, त्याच्यासाठी एक अगदी योग्य दशमूलादी घृत येऊनही गेलं. मात्र हे आता आपण घृत बघितलं तर हे अत्यंत फक्त रौक्ष असताना द्यायचं अशा स्वरूपाचं आपल्याला घृत नाही बघता येणार. तर इथे कफचा सुद्धा अनुबंध असेल त्यासह, आणि विशेष करून अग्निमांद्यासारखी घटना घडलेली असेल तर तिथे जास्त उपयुक्त होईल, हे आपल्याला घटक द्रव्यांवरून लक्षात येतं. पुढचं जे आहे 145व्या श्लोकामध्ये ते मनशिलादी घृत आहे. मनशिला सर्जरस लाक्षा रजनी पद्मकै मंजिष्ठा एलेश्च कर्षांशै प्रस्था सिद्धो घृताधितः. मनशिलादी म्हणजे आता आपण एक बघतोय विशेष करून मनशिलेसारखं खनिज द्रव्य किंवा त्याहीपेक्षा खनिजातलं विषद्रव्य इथे वापरलेलं आहे. कासामध्ये सुद्धा पुढे एक आपण योग बघू ज्याच्यामध्ये मनशिला वापरलेली आहे. तर मनशिला सर्जरस लाक्षा रजनी म्हणजे हरिद्रा, पद्मकाष्ट, मंजिष्ठा आणि एला ह्या सगळ्यांनी एक एक कर्ष घ्यायची, ही सुद्धा सगळी म्हणजे एक एक टोळा येतील आणि त्याच्यामध्ये एक प्रस्थ इतकं घृत घालून ते सिद्ध करायचं. द्रव्य दिलं नाही म्हणजे पुन्हा जलच असणार आहे ते. तर यांनी सिद्ध केलेलं घृत हे विशेष याची वेगळी फलश्रुती दिली नाही, मात्र हिक्का श्वासासाठी हितकर आहे, म्हणजे हिक्का श्वास यांचं शमन करणारं आहे, हे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं. आता तर यामध्ये जी मंजिष्ठा सारखं आधी पहिलं म्हणजे खनिज द्रव्य, ज्याचं जर आपण गुणधर्म रसशास्त्रात बघितले तर मनशिला शिला स्निग्धा श्वास हृद्रोग हारिणी असंच विशेष करून सुरुवातीला आलं. म्हणजे श्वास या व्याधीसाठी विशेष करून वापरलं जाणारं असंच द्रव्य आहे, त्यासह हृद्रोग असताना सुद्धा, आणि स्निग्ध द्रव्य आहे, हे महत्त्वाचं आहे. शिवाय सर्जरस लाक्षा, मंजिष्ठा यांच्यासारखी द्रव्य किंवा पद्मकाष्ट जी रक्तधातुगामी विशेष करून आहेत अशी द्रव्य आहेत. आणि पुढे ही कासाच्या संदर्भांमध्ये आपण वाचलं तर मनशिलादी द्रव्य ही क्षतच कासामध्ये सुद्धा पुढे आलेली आहेत. म्हणजे जेव्हा इथे विशेष जरी दिलेली नसली फलश्रुती तरी रक्ताचा संबंध आहे रुग्णाच्या संप्राप्तीमध्ये, किंवा विशेष करून क्षतज कासासारख्या गोष्टी त्याच्यासह श्वास किंवा हिक्केसह उपस्थित असतील तर अशावेळी, किंवा हृद्रोगासारखी गोष्ट उपस्थित असेल हिक्का श्वासासह, तर अशावेळी हे विशेष करून वापरता येईल असं मनशिलादी घृत आपण समजू शकतो. आणि मग पुढे जी सूत्र आलं 146वं ते आहे जीवनीयोपसिद्धम वा सक्षौद्रम लेहयेत घृतम तृष्णम दधिकम वापी पिबेद वासा घृतम तथा. हे पुढचं लगेच सूत्र आलं ते जीवनीय गणाने सिद्ध
सक्षौद्र असं लेहयेत घृतम. तर जीवनीय गणाने सिद्ध असं घृत सक्षौद्र सघृत सेवन करायचं आहे. आता यामध्ये आपल्याला एक लक्षात येईल पुन्हा की जसं तिकडे कास वाचाल तेव्हा तुम्हाला हे पुन्हा हायलाईट होईल की क्षतज आणि मग क्षयज अशा संप्राप्त्या परत परत येतात. इथे सुद्धा काहीशी त्या स्वरूपाची जे क्षतज कासासह वगैरे जर घटना घडलेली असेल तर वापरता येईल आधीच सद्वृत्त, आणि पुढे लगेच क्षयज संप्राप्ती असेल तर जीवनीय सिद्धघृत असं पुन्हा आलं. सक्षौत्रम लेहयेत घृतम, सघृताबरोबर घ्यायचं आहे. हे आपण बऱ्याच ठिकाणी वाचलेलंच आहे. शौद्र लेहन करणं. तृष्णम दधिकम वापी पिबेद वासाघृतम तथा. शिवाय आता आपण आधीसुद्धा अध्ययन करताना मागच्या वेळी रक्तपित्ताचे अध्याय जर तुम्ही ऐकलं असेल तर तिथेही असे विषय आले होते की इतर अध्यायांमध्ये आलेली ते योग किंवा घृत ही तिथे सांगणं अवस्था नृप त्या अधिकरणाला योजून अशी. तर इथे तृष्णादी घृत, दाधिक घृत किंवा वासाघृत यांचाही हिक्का श्वासामध्ये वापर करावा असं इथे सांगत आहेत. तर ही जी घृत आहेत ती जशी तृष्णादी कासरोगामध्ये आलेलं आहे किंवा दाधिक गुल्मामध्ये आलेलं आहे किंवा वासाघृतसुद्धा टीकेमध्ये म्हटले गुल्म, म्हणजे वासाघृत हे रक्तपित्तात सुद्धा आलेलं आहे आणि गुल्मामध्ये सुद्धा आलेलं आहे. तर तिथली जी घृत आहेत त्यांचासुद्धा हिक्का श्वासामध्ये वापर करता येऊ शकतो. म्हणजे अधिकरण त्यांची जरी वेगळी असली प्राधान्याने तरी ती इथे आपल्याला वापरता येणार आहे. मग ती तिथून वाचून आपण त्यांचं योग्य तो वापर इथे करू शकतो. म्हणजे तृष्णादीसारखं त्रिकटू आदी असलेलं असेल जे कफ प्राधान्यामध्ये आपण वापरू शकू, वासाघृतासारखं असेल पित्तज संप्राप्त्यांमध्ये किंवा त्यासह रक्तपित्त असेल तरीसुद्धा विचार करता येईल असा वासाघृत आहे. तर त्यांचा वापरसुद्धा हिक्का श्वासामध्ये करता येईल. तर इथपर्यंत आपल्याला सांगितलेली की दशमूलदी, तेजवत्यादी, मनशीलादी आणि इतर अधिकरणातली, म्हणून मग जीवनीय सिद्धघृत, तृषणघृत, दधिकघृत आणि वासाघृत अशी सगळी घृत एकत्र सांगितली. आणि त्या सगळ्यांचं अधिकरण मात्र जी सुरुवात झाली होती तेच होतं की शुष्कोर कंठ तालुगा आणि वृक्षदेह अशा स्वरूपाचा रुग्ण असेल तर घृतपान करायला दिलं पाहिजे आणि ते या घृतांनी करता येऊ शकतं. इतके विविध ऑप्शन्स आपल्याकडे आहेत की रुग्णापरत्वे वापरण्यासाठी. आता यामध्ये एक लक्षात घ्यायचं की बरेचदा आपल्याकडे असे रुग्ण येतात की ज्यांच्यामध्ये अत्यंत कृश असा बरेचदा रुग्ण असतो, मात्र कफ प्राधान्य खूप मोठ्या प्रमाणात असतं. म्हणजे सतत सामान्य भाषेत सांगायचं तर सर्दी सतत होतच असते. थोडा शैत्य वगैरे काही घडलं की लगेच श्वासादींचे वेग येतात असं रुग्ण प्रेझेंटेशन दाखवतो आणि रुग्ण मात्र कृश असतो. त्या रुग्णामध्ये तुम्हाला जर नेहमी तुम्ही फक्त उष्ण तीक्ष्ण द्रव्य वापरायला गेलात, म्हणजे फक्त आपण एक योग बनवून दिला चूर्ण स्वरूपात किंवा फक्त रसकल्प श्वासकोठार आदीसारखे दिले, तर अशा रुग्णांमध्ये तात्पुरता उपशय कधी कधी मिळूही शकतो, पण पूर्ण समूल चिकित्सा करणं शक्य होत नाही. तेव्हा हे जे अधिकरण आहे ते खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे शुष्क उरकंठ तालू असणं किंवा वृक्षदेह असणं असा जर रुग्ण असेल तर त्यामध्ये घृत कल्पना वापरून चिकित्सा केली गेली पाहिजे आवर्जून, हे लक्षात ठेवायचं आहे. बरेचदा श्वासकास आहे तर नेहमी बघितलेल्या पद्धतीने आपण एखादं चूर्ण योग देणं, आस्वादिष्ट देणं तीक्ष्ण स्वरूपाची किंवा इतर काहीतरी अवलेह देणं हेच घडलं जातं, पण तिथे घृतकल्पना विसरली जाते बरेचदा आणि तिथेच सगळ्यात मोठी चूक होऊ शकते की घृतकल्पना ही खूप महत्त्वाची तिथे कल्पना आहे. त्यामुळे हे अगदी पेक्युलर आहे आणि सांगितलेल्या ग्रंथाने की शुष्क उरकंठ आणि वृक्षदेह इतकंच पटकन लक्ष जावं असा रुग्ण तो असणार आहे. तर तिथे आधी घृतपानाने आपल्याला ती चिकित्सा करायची आहे. बरेचदा असं वाटू शकतं आपल्याला की श्वासकास म्हणजे कफप्राधान्य असंच बरेचदा आपण डोक्यात धरून चालतो किंवा आत्ता कफ होतोय असं रुग्णाच्या पश्चात रुग्ण सांगत असतो, त्यामुळे आपण त्याच मार्गावर विचार करायला लागतो. मात्र वातप्राधान्य त्या रुग्णामध्ये आहे आणि त्याच्यासाठी घृतपानच गरजेचं आहे हे लक्षात घेऊन घृतपान तिथे केलं पाहिजे. तिथे घाबरलं नाही पाहिजे की घृत दिलं म्हणजे कफ वाढेल का, कारण घृतांना सिद्ध करताना प्रत्येक या घृतामध्ये आपण बघितलं तर काही प्रमाणात तीक्ष्ण, उष्ण, कटू, रसाची अशी द्रव्य वापरलेलीच आहेत, जेणेकरून सामान्यपणे म्हणून घृताने जे काही एक कफवर्धन होणार असतं ते इथे होणार नाही आहे.
उलट ह्या सगळ्या द्रव्यांनी कफाचं भेदन होईल, अग्निवर्धन होईल, याची पण पुरेपूर काळजी घेतलेली आहे. त्यामुळे हे अधिकरण आपल्याला खूप महत्त्वाचं आहे लक्षात ठेवायला. तर तेवढं लक्ष देऊन जर आपण ती चिकित्सा केली तर अशा रुग्णाला खूप लवकर त्याच्यातून बाहेर काढता येतं. अदरवाईज आपण महिन्यानुमहिने ती चिकित्सा करत बसतो. लाक्षणिक चिकित्सा म्हणजे काही लक्षणं तात्पुरती कमी करता येणं हे घडतं, मात्र पूर्ण तो व्याधी आपण समूळ नष्ट केला असं आपल्याला करता येणार नाही जर हे सूत्र आपण विसरलो तर. मला वाटतं इतकं आज आपले श्लोक होते 146 पर्यंतचे. तर तेवढे आपलं अध्ययन झालेलं आहे. तर यासह आपण इथे थांबूया. धन्यवाद.